पाऊस येतोय खरं तर, पण जायचंय तर जायचंच आहे. मी दरवेळी इथं आले की रस्ता कन्फ्यूज होते. दाखवते तुम्हाला रस्ता. नेहमी मी तिकडच्या साईडच्या रस्त्यानेच जाते आणि थोडंसं चुकल्यासारखं होऊन जातं. खूपच जास्त जोरात पाऊस येतोय. तुम्हाला दाखवते हा मंदिर. आता मंदिराच्या इथे कलर वगैरे दिलेला आहे. वाव, महादेव पण म्हणतायत चप्पल बाहेरच काढ बाई, आत नको आणू. पाण्याची टाकी कुठे गेली काय? पण इथं पाय धुवू, आणि पाणी अमूल्य आहे, जपून वापरावे, हे खरंच आहे. तर हे आपलं उत्तमनगरमधलं मंदिर आहे महादेवाचं. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आम्ही भरपूर वेळा इथे म्हणजे नेहमीच येतो आम्ही. श्रावणातला आपल्या इकडच्या नाही, पण त्या साईडला श्रावण सुरू झालेला आहे, तर त्याच्यातला हा पहिला सोमवार आहे. त्यानिमित्ताने मी महादेवाच्या मंदिरात आली आहे. आणि आता याच्या पुढे मी दर सोमवारी येत राहणार आहे, कारण की आता मला वेळ भेटतोय. आरुष शाळेत जायला लागला आहे म्हणून. आधी वेळ भेटत नव्हता, कारण की त्याला इकडे आणणं सोपं नाही आहे. तो खूप डेंजर आहे, कारण की हे बघा तुम्हाला दाखवते. बस एकतर हे ओढा वगैरे आहे, थोडी भीती वाटते त्याला इकडे आणायला. आणि तो मस्ती खूप करतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तो स्कूलला जायला लागला आहे, त्याच्यामुळे आता मंदिरात यायला काही हरकत नाही आहे. खूप जोरात पाऊस पडतोय, पण चलत आहे. महादेवांसाठी सर्व काही. खूप जोरात पाऊस पडतोय. आपलं फोन वॉटरप्रूफ आहे म्हणून काय टेन्शन नाही. आणि 11:30 वाजताची स्कूल सुटते, म्हणून तोपर्यंत पोहोचेल मी. 10:30 वाजलेत आत्ताशी. तिकडनं आले मी रिक्षाने, पण आता इकडनं चालतच जाते. जवळच आहे आमच्या घरापासून खूप. 2 ओळी म्हणेल मी माझ्या महादेवां. कपलता असला घसरतायत ना आई शपथ. हां, 2 ओळी म्हणेल मी माझ्या महादेवांसाठी. नमो नमोजी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभू, हे शिवाय शंकरा, हर हर महादेव. आज मंदिरात जास्त शूट करता आलं नाही मला, कारण की आज UP बिहार साईडचा श्रावण सोमवार सुरू झाला. पहिला श्रावण सोमवार होता, म्हणून जी काही तिकडची आपल्या इथे वसलेली लोक आहेत, ती सगळी लोक, बऱ्यापैकी लोक तिथं आलेली होती. मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती, म्हणून मला शूट करता आला नाही. पण दर्शन खूप छान झालं, ते जास्त महत्त्वाचं आहे. शूट होणं न होणं हे याच्यापेक्षा दर्शन जास्त चांगलं होणं महत्त्वाचं आहे, मनाप्रमाणे होणं महत्त्वाचं आहे. आणि ते माझं छान झालेलं आहे दर्शन. सो आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. थँक्यू सो मच.